देवेंद्र गंगाधर फडणवीस या नावाचा खिलाडी आज तर सत्तेत आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे. मग अशाच परिस्थितीत हा माणूस 7वी जागा अशी सहज सोडून देईल? वयोवृद्ध पुढाऱ्यासाठी कनवाळूपणा दाखवेल की पुन्हा एकदा अंकशास्त्राचा गणिताचा चमत्कार करून सगळ्यांना अचंबित करून सोडेल? मित्रांनो नमस्कार. आज आपण एका राजकीय विषयावर बोलताना त्यातल्या भावना किंवा तर्कवितर्कांवर नाही तर या सगळ्या विषयामागच्या गणितावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातून जाणाऱ्या 7 राज्यसभा खासदारांची निवडणूक होऊ घातली. आपला 6 वर्षांचा कार्यकाळ संपवत निवृत्त होणाऱ्या 7 खासदारांच्या जागी नवे 7 खासदार निवडून जाणार आहेत. पण या 7 जागांपैकी 6 जागांवर सहजपणे महायुतीचे उमेदवार निवडून येतील एवढं संख्याबळ त्यांच्याकडे आहे, हे आपल्याला दिसतंय. पण खरी जी लढत आहे ना ती 7व्या जागेसाठी होणार आहे. जी 7वी जागा जी आहे ती महाविकास आघाडीचा ज्याच्यावर दावा आहे. तर महायुतीकडे 6 जागांचं संख्याबळ आहे आणि 1 जागा महाआघाडीकडे जाणार हे स्पष्ट असताना या 7व्या जागेबद्दल एवढी चर्वितचर्वणं का सुरू झालीत? या राज्यातलं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतं त्या देवाभावांकडे सगळेच कान, डोळे असं जे काय तुमचे जी ज्ञानेंद्रिय आहे ती लावून का बसलेले आहेत? त्यांच्या प्रत्येक चालींवर लोकांचं लक्ष काय आहे? ते सरळ जरी बोलले तरी त्या बोलण्यातून काही गर्भितार्थ निघतोय का? हे का पाहिलं जातंय? मित्रो, याला कारणीभूत आहे ती 2022 साली झालेली राज्यसभेची निवडणूक. विरोधी पक्षात बसलेल्या भाजपनं 6 पैकी 2 हमखास जागा जिंकल्या. पण सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नाकावर टिचून 3री जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातातून हिसकावून घेत संजय पवारांना पराभूत करत धनंजय महाडिक यांना विजयी करून ती मिळवली होती. आणि महाराष्ट्र भाजपचा हा जो चाणक्य आहे त्याने बसल्या बसल्या होत्याचं नव्हतं आपण कसं करू शकतो, ही एक प्रकारची धास्ती विरोधकांच्या मनात निर्माण करून सोडली होती. त्या धास्तीमुळे आजही या 7 जागांचं वरकरणी स्पष्ट असलेलं गणित कुठल्याही क्षणी बिघडेल की काय, हा माणूस कधी होत्याचं नव्हतं करेल की काय, या आशंकेनं महाविकास आघाडीचे नेतेच नव्हे तर राजकीय विश्लेषकही कान टवकारून देवेंद्रजींच्या प्रत्येक विधानांकडे लक्ष ठेवू नये. देवाभाऊ ही गणितं कशी जुळवतात, कशी बिघडवतात हे जाणून घेण्याआधी हे राज्यसभेचं गणित नेमकं काय असतं हे समजून घेऊया आपण. राज्यसभा निवडणूक ही साध्या बहुमतावर होत नाही, ती सिंगल ट्रान्सफरेबल वोट पद्धतीनं होत असते. यासाठी एक सूत्र वापरलं जातं, मतांचा कोटा ठरवला जातो. कोटा कसा काढतात म्हणजे एकूण वैध मतं भागिले जागा. म्हणजे जर महाराष्ट्रात एकूण आमदार 288 असतील आणि 7 जागांसाठी निवडणूक होते तर 288 भागिले 7 + 1 बरोबर 36. त्यात +1 केल्यावर अंदाजे 37 मतांचा हा कोटा ठरतो. म्हणजे एका उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान 37 मतं लागतील. आता सध्याचं संख्याबळ पाहता महायुतीचं अंदाजे संख्याबळ जे आहे ते भाजप, शिवसेना, शिंदे गट, अजित पवार गट आणि अपक्ष समर्थक आमदार एकत्रित जर केले तर ते 230 पेक्षाही जास्त अशा आमदारांचं संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांचं एकत्रित जे संख्याबळ आहे ते 46 आमदारांचं आहे. या सिच्युएशनमध्ये महायुती किती उमेदवार सहज जिंकू शकते? तर कोटा आहे 37चा. महायुतीकडे आहेत 230 जागा भागिले 37चा कोटा, म्हणजे 6 जागा कोटा पूर्ण करून जिंकून येतील. महायुतीच्या 230 जागांपैकी फक्त 222 मतं यासाठी वापरली जाणार आहेत. म्हणजे 6 उमेदवार सहज निवडून आल्यानंतरही उरतात अंदाजे 8 मतं. म्हणजे 7वा उमेदवार जर यांनी दिलाच तर त्याला जिंकवण्यासाठी अजून 29 मतांची गरज भासणार आहे. मग 7वी जागा ही दोन्ही बाजूने निर्णायक ठरते. महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत. त्यांनी एकच उमेदवार दिला आणि सगळी 46च्या 46 मतं त्याला दिली, एकत्र राहिली आहे. आणि त्यांचा जो काही कोटा आहे 37चा कोटा, तर तो त्या 46 मतांमुळे तो सहज पार होऊ शकतो. उलट 9 मतं एक्स्ट्रा आहेत त्यांच्याकडे. पण मी जसं आधीच बोललो की जरा इतिहास जाऊन बघा, इतिहासात डोकावून बघा. 10 जून 2022ची राज्यसभा निवडणूक आठवा. तेव्हा तर बहुमतातलं सरकार होतं मवियाचं. मुख्यमंत्री होते श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे, विरोधी पक्ष नेते होते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या त्या 105 आमदारांच्या ज्यांना बाहेर बसवलं होतं या महाआघाडीनं, त्या 105 आमदारांच्या तुलनेत महाविकास आघाडीचं संख्याबळ हे जास्त होतं. तरी त्या निवडणुकीत 6व्या जागेवर जिंकलं कोण? तर भाजपचे धनंजय महाडिक. पराभूत झाले शिवसेनेचे संजय पवार. तेव्हा असं का आणि काय झालं होतं? बहुमतातल्या मवियाला हा धक्का कसा काय बरं बसला होता? मित्रो, यामागे तोच महाराष्ट्र भाजपचा चाणक्य होता देवेंद्र फडणवीस, ज्यानं व्यूहरचना केली,
पहिल्या पसंतीची मतं वेगळी मांडली गेली. कोट्यांचं अचूक नियोजन झालं. भाजपच्या रणनीतीनुसार काही मतं अवैध ठरली, काही आमदार गैरहजर राहिले आणि गेम फिरला. हे झालं 2022 सालचं. पण आज 6 आणि 1 असं क्लिअर गणित समोर दिसतंय. पण या एका जागेवर तरी महाविकास आघाडीत एकमत आहे का? हे आपल्याला बघायला हवं. आजच सकाळी ज्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे, असे शरद पवार, महाराष्ट्रातले वयोवृद्ध नेते एन-सी-पीचे आधारवड, त्या पवारांच्या उमेदवारीबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत, म्हणजे त्यांचं नाव चर्चेत आहे आणि ही चर्चा घडवून आणली किंवा सुरू कोणी केली, तर त्यांचे मानसपुत्र विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी. तर दुसऱ्या बाजूला या राऊतांच्याच पक्षाचे युवराज जे आहेत, आदित्य ठाकरे म्हणतात, ही जी काही एक जागा आहे ती आमचीच आहे. ही जागा युवराजांना हवीच आहे. हवीच आहे म्हणजे? नाहीतर मग प्रियंका चतुर्वेदीबाई जातील कुठे, नाही का? इकडे हे असं कडबोळ आहे. तर दुसरीकडे काँग्रेस भलताच दावा करते. तर मावा आघाडीत जर असंच सुरू राहिलं, तर मावा आघाडीत फूट पडली किंवा गेला बाजार यांचे एखाद दुसरा आमदार गैरहजर राहिला, एखादं मत अवैध ठरलं किंवा क्रॉस वोटिंग झालं, तर ही वरवर पुरेशी वाटणारी 46 मतं 37च्या स्टॉप लॉस कोट्यावर येतीलच असं नाही ना. स्टॉप लॉसवरून आठवलं, शेअर बाजारात गुंतवणूक करतानाही स्टॉप लॉस या टर्मवर लक्ष ठेवावं लागतं, आपला तोटा कमीत कमी राखण्यासाठी. पण कुठे थांबायचं हे आपल्याला योग्य वेळी कळायलाही हवं, नाही का? शेअर ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस ऑटो सेट करून देणारं एक ॲप आहे, त्याबद्दल थोडंसं आता बोलतो. मित्रांनो, कोट्यावधी रुपये आणि संपत्तीचा विषय आला की तेच चेहरे नजरेसमोर येतात. पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो की आम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर 9 ते 5 नोकरी करून हे साध्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही अजूनही असं समजता का की नोकरी करूनच लोक कोट्याधीश बनतात? तर ही एक मोठी चूक आहे. खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही, गुंतवणुकीतून पैसा कमावतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा लावून जे लोक लाखांचे कोटी करतात. पण सामान्य माणसाची अडचण काय? कुठे गुंतवणूक करायची? कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप. हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे, जे आज भारतात झपाट्यानं वाढतंय. एक प्रोफेशनल ट्रेडिंग ॲप आहे, जिथे तुम्हाला नुसते स्टॉक्स नाही तर गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सगळं एका ठिकाणी ट्रेड करू शकता तुम्ही. हे ॲप कसं काम करतं तर पहा. मी ॲप उघडलंय, पिन टाका आणि सुरू व्हा. आणि इथे आहे एक फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथे तुम्हाला रिअल टाईममध्ये लोकांनी आधीच घेतलेले फायदेशीर ट्रेड दिसतात आणि तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते ट्रेड फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बूम, माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय कसा वर खाली होतोय. तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. इथे ट्रेड सुरू करायला इतर ॲपपेक्षा 3 पट कमी पैसे लागतात आणि ज्यांना भीती वाटते नुकसान झालं तर काय, त्यांच्यासाठी आहे इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन. या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं, म्हणजे जसं नुकसान एका लेवलपर्यंत पोहोचलं, तसं ॲप स्वतः तुमचं ट्रेडिंग बंद करतं तुमचे पैसे वाचवण्यासाठी. पहा, प्रॉफिट वाढत होता. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि थेट ₹2065 नफा माझ्या खात्यात जमा. तुम्ही इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि तेही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ट्रेड करू शकता. आता यापुढचा खरा धमाका आहे का, हे ॲप जे आहे ते मीन्स मार्केट वुल्फ जे आहे त्याच्या युजर्सनी एका दिवसात ₹15,239 प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर डिसेंबरमध्ये एका महिन्यात ₹33,512 आणि पूर्ण वर्षभरात तब्बल ₹5,03,940 हा नफ्याचा आकडा वाढलेला आहे. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ एकही रुपया कमिशन घेत नाही, हे विशेष आहे. तुमचा चलता फिरता शेअर बाजार हाताळणारी ही सिस्टीम म्हणजे हे ॲप तुम्हाला फक्त ₹99 लाईफ टाईमसाठी मिळतं. आज मार्केट वुल्फ हे ॲप 2 मिलियनहून जास्त युजर्सने डाउनलोड केलेलं आहे आणि भारतातले हजारो लोक या ॲपच्या मदतीनं आपलं आर्थिक भविष्य बदलत आहेत. तुम्हालाही जर स्वतःच्या रिस्कवर पण ॲपच्या मदतीनं थोड्याफार रकमेच्या ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल, तर मार्केट वुल्फची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन्ड कमेंटमध्ये दिलेली आहे. आत्ताच क्लिक करा, मार्केट वुल्फ डाउनलोड करा आणि मी सांगतोय म्हणून नाही, तर आपल्या अक्कल हुशारीनं पैसा कमवायला सुरुवात करा. आता शेअर बाजारातल्या नफ्या तोट्यातून बाहेर येत जर राजकारणाकडे पाहिलं आपण पुन्हा, तर तुमच्या लक्षात येईल की 2022 सारखा चमत्कार पुन्हा घडू शकतो, जो घडवण्यासाठी देवेंद्रजी आतून काय काय सेटिंग लावतील याचा आपण सामान्य बुद्धीचे लोक जे तर्क लावू शकत नाहीत ते जुगाड लावले जातील. पण साधारणतः ही 7वी जागा महायुती कशी जिंकू शकते याचा विचार केला तर 2 ऑप्शन समोर दिसत आहेत मला.
एकात महाविकास आघाडीत फूट पडली आणि त्यांची मतं कमी झाली तर, आणि दुसरा म्हणजे महायुतीनं अतिरिक्त उमेदवार देऊन दुसऱ्या पसंतीची मतं ट्रान्सफर केली. त्याचसोबत अपक्ष किंवा छोटे-छोटे जे पक्ष आहेत, त्यांचे जे आमदार आहेत, ते निर्णायक ठरले, तर ही वर जी काही सरळसोट दिसणारी लढत आहे, ती रंगतदार होऊ शकते. सध्याचा विचार केला तर 6 जागा महायुतीच्या जवळपास निश्चित आहेत. एक अधिकची जागाही जिंकायची असेल तर ते पूर्णपणे रणनीतीवर अवलंबून आहे. जी रणनीती देवेंद्रजी अगदी गुप्तपणे राबवतात, ते कुणाला सांगायला जात नाहीत. मागच्या वेळेस धनंजय महाडिकांना 6व्या जागेवर लढवून त्यांचा राजकीय बकरा बनवला जातोय, अशी हाकाटी सुरू असताना याच देवेंद्रांनी महाडिकांना अतिशय कल्पकतेनं दुसऱ्या पसंतीच्या मतांचा जो कोटा आहे तो ट्रान्सफर करून निवडून आणलं होतं. त्यावेळेस धनंजय महाडिक हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सरप्राईज एलिमेंट ठरला होता. आणि त्याचमुळे आता सगळ्यांच्या मुखात हा एकच प्रश्न आहे की यावेळचा धनंजय महाडिक कोण असेल? मित्रो, 2022 विरोधात असतानाही जो माणूस शक्कल आणि अक्कल जी ज्यांच्याकडे आहे ती लढवून सत्ताधाऱ्यांना तोंडावर पाडतो, अकल्पनीय वाटत असतानाही आपला एक अतिरिक्त उमेदवार जिंकून आणतो, तोच देवेंद्र गंगाधर फडणवीस या नावाचा खिलाडी आज तर सत्तेत आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे. मग अशाच परिस्थितीत हा माणूस 7वी जागा अशी सहज सोडून देईल? काही लॉजिक आहे? वयोवृद्ध पुढाऱ्यासाठी कनवाळूपणा दाखवेल, की पुन्हा एकदा अंकशास्त्राचा, गणिताचा चमत्कार करून सगळ्यांना अचंबित करून सोडेल? तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी त्यांच्याकडची 46 मतं अबाधित ठेवू शकेल का? की पुन्हा एकदा मावा आघाडीचा गेम होणार आहे? काय वाटतंय जरूर मला कमेंट्स करून कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.